नमस्कार. मी दीपाली चौधरी. माझी कथा आहे मन माझे तुझे झाले, भाग 9. विनायक XYZ कंपनीमध्ये आले होते त्यांच्या मित्राला भेटायला. रिसेप्शनला चौकशी केली. मिस्टर माने आहेत का? सरांची मीटिंग चालू आहे, थोडा वेळात फ्री होतील. ती म्हणते ओके चालेल. विनायक म्हणतात सर नाव काय तुमचं? ती विचारते. विनायक मेहता. विनायक म्हणतात सर तुम्ही कॅबिनमध्ये बसा, सरांनी सांगितलं होतं तुम्ही येणार ते. अचानक मीटिंग ठरली म्हणून त्यांना जावं लागलं. ती म्हणते ओके ठीक आहे बसतो. विनायक म्हणतात कॅबिनमध्ये निघून जातात. मंदार ऑफिसमध्ये आला असतो. रिसेप्शनला चौकशी केली. काल आलेल्या गौरीचा कोण होता? मंदार विचारत होता. सर तो गौरी मॅमचा भाऊ होता, त्यांनी डब्बा आणला नाही होता तर ते द्यायसाठी आले होते. ती सांगते ओके ठीक आहे. मंदार म्हणतो कॅबिनमध्ये निघून जातो. त्याला खूप आनंद झाला होता. किती वेडा आहे, काल उगाच तिला त्रास दिला. गौरी ऑफिसमध्ये काम करत होती. मंदारची मीटिंग होती, तिला सांगायला जायचं होतं. काल तसं वागले म्हणून तिला जावंसं वाटत नाही होतं. जावं तर लागेल, त्यांचे शेड्यूल त्यांना सांगावं लागेल. गौरी विचार करत असते. काजल पण साहिलचा विचार करत होती. मी समजते तसा नाही आहे, खूप चांगला आहे साहिल सर. काजल साहिलच्या विचारात होती. गौरी मंदारच्या कॅबिनकडे जायला निघाली. मे आय कम इन सर? गौरी म्हणते येस कम इन. मंदार म्हणतो सर तुमची मीटिंग आहे आता थोड्या वेळात, आपल्याला जावं लागेल. गौरी म्हणते ओके. फाईल रेडी आहे ना? आपल्याला घेऊन जावं लागेल. मंदार म्हणतो फाईल रेडी आहे. गौरी म्हणते सॉरी गौरी, कालसाठी मला गैरसमज झाला होता त्यामुळे तुझ्यावर राग निघून गेला. मंदार म्हणतो इट्स ओके सर, चुकून झालं ना, सॉरी नका म्हणू. मी जाऊ का सर? आता निघावं लागेल, फाईल घेऊन येते. गौरी म्हणते. मंदार आणि गौरी मीटिंगला निघून जातात. विनायक कॅबिनमधील बसले होते. किरण आला, गौरीचा भाऊ. सर ही कॉफी. सरांनी तुम्हाला सॉरी म्हटले आहे, आता येतील. जरा उशीर झाला, त्यांना मीटिंग संपवताना. किरण म्हणतो ठीक आहे, जमू शकतो, माझं पण ऑफिस आहे, मला काम होतं म्हणून आलो. तुम्हाला मी पाहिलं आहे. विनायक म्हणतात मला कुठं बघणार सर, तुम्ही एक साधा माणूस, घर ते ऑफिस बस एवढंच असतं. किरण सांगतो MD इंडस्ट्रीमध्ये बघितलं वाटत आहे. विनायक म्हणतात तिथं हो आलं असेल, माझी बहीण काम करते, तिला डब्बा घेऊन आलो होतो. तुम्ही कसं काय तिथं गेला होता का? किरण म्हणतो सॉरी. अरे विनायक, तुला वाट बघावी लागली. मिस्टर माने आत येत म्हणाले. यांचं बोलणं अर्धवट राहिलं. किरण निघून गेला. त्याच्या कामासाठी काम बाकी होतं. मिस्टर माने आणि विनायक बराच वेळ बोलत होते. विनायकला खूप प्रश्न होते, त्यांनी सगळे विचारले. मिस्टर माने यांनी पण सगळं सांगितलं. विनायकांना सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळाले होते. त्यांना खूप आनंद झाला. नंतर ते त्यांच्या ऑफिसला निघून गेले. आजी आणि आजोबा गप्पा मारत बसले होते. सरिता आणि इंदू पण आल्या. आजी आणि आजोबा नेहमी गार्डनमध्ये येऊन बसतात, त्यांना तिथं गावाकडे असल्यासारखं वाटतं. रिद्धीच्या बड्डेबद्दल बोलणं चालू होतं. गौरी सगळ्यांना आवडली होती. किती छान आहे ना गौरी, किती छान बोलते, साधी आहे. बरंच वेळ बोलत बसले होते. विनायक घरी आले. त्यांना रमाकांतसोबत बोलायचं होतं. बाबा आता मी माझ्या मित्राच्या कंपनीत जाऊन आलो. तिथं किरण म्हणजे गौरीचा भाऊ भेटला. खूप छान आहे, बोलायला पण मोकळा आहे. त्याच्यासोबत बोलून घ्यायचं का? खूप प्रामाणिक आहे. मिस्टर मानेला सगळं विचारलं मी त्याच्याबद्दल, सगळं चांगलं सांगितलं आहे. त्याचा नंबर पण आणला आहे, बोलून घेऊ त्याच्यासोबत. विनायक म्हणतात हो बोल, सगळे आले की. कैलासला पण येऊ दे, तो पण पाहिजे ना, त्यामुळे वाद नको. रमाकांत म्हणतात चालेल बाबा, मी आलोच फ्रेश होऊन, तोपर्यंत सगळे येतील. विनायक म्हणतात मंदार आणि गौरी पण मीटिंगवरून निघाले होते. मंदार गौरीकडे बघत होता. तुला किती बघावं, या डोळ्यांना समजत नाही. पापणी लपत तरी तूच दिसते, सगळीकडे मला तूच दिसते. सर किती छान आहे, मला खरंच वेळ लागला आहे. किती पण नाही म्हटलं तरी सरांचे विचार येतात. गौरी मंदारच्या विचारात होती. गौरी गौरी तुझं घर आले, मंदार म्हणतो. तेव्हा कुठं? गौरी भानावर येते, गाडीतून उतरते, एकदा मंदारकडे बघते, घराकडे जाते. मंदारकडे टाटा करायसाठी हात वर करते. मंदार पण करतो. घरी निघून जातो. एक एक करून घरी येत होते. फ्रेश होण्यासाठी आपापल्या रूममध्ये गेले. सरिताने चहा कॉफी बनवायला सांगितली. सगळे लिव्हिंग एरियामध्ये जमले होते. बाबा काय झाले, सगळ्यांना का बोलवलं? कैलास म्हणतात
विनायक आज तपास करायला गेला होता, तेच बोलायचं आहे, रमाकांत म्हणतात. मग कसं आहे, तिचा भाऊ कसा आहे, तुझ्यासोबत नीट बोलला ना, कैलास म्हणतात. अरे खूप मस्त, दोघं बहीण आणि भाऊ खूप मस्त आहे. माझ्या मित्राने पण त्याच्याबद्दल सगळं चांगलं सांगितलं, विनायक म्हणतात. मी काय म्हणतो, विनायक आणि तू गौरीच्या भाऊसोबत बोलून घे. रविवार बघण्याचा कार्यक्रम करून घे. साखरपुड्याची पण तारीख काढून घेऊ. सरिता आणि इंदू, गौरीला कोणती साडी दागिने द्यायचे ते बघून घ्या, रमाकांत म्हणतात. मजा येणार. आपण मस्त संगीत ठेवू. सगळ्यांनी डान्स करायचा. काही कारणं द्यायची नाही. आजी आजोबा, आता तुम्ही इथंच राहायचं, आमच्याजवळ कुठं जायचं नाही. दादूच्या लग्नाच्या आधी आपण एकदा गावाला येऊ, रिद्धी म्हणते. मला खूप एन्जॉय करायचं आहे. मंदारचं लग्न, खूप मजा करू. वहिनीला थोडा त्रास देऊ, साहिल म्हणतो. तुम्ही मला मस्त अशी साडी घेऊन द्यायची, पार्वती म्हणतात. त्यांची फुल प्लॅनिंग चालू होती लग्नाची. मंदार तर खूप आनंदी झाला होता. गौरी घरी आली, फ्रेश झाली, किचनमध्ये गेली. गौरीला किया पण मदत करते, जास्त बोलत नाही. जेव्हापासून किरण बोलला आहे, त्यांचं जेवण बनवून झालं होतं. गौरी अर्णवचा अभ्यास घेत होती. किरण यायला उशीर झाला होता. गौरीने जेवायला घेतलं. अर्णव पण घेऊन बसला. किया गौरीला मदत करत होती. दादा आज उशीर झाला यायला, गौरी विचारते. आत्ताच किरण फ्रेश होऊन आला होता. आज सरांचे मित्र आले होते, त्यात टाईम गेला. सरांना खूप मीटिंग होती, खूप छान होते, खूप आपुलकीने बोलत होते, किरण म्हणतो. कोणते कोणते लोक किती पण श्रीमंत असू दे, त्यांचं गर्व नसतं. आमचे सर पण तसेच आहे, गौरी मंदारला आठवून म्हणते. हो चला जेवण करून घेऊ, किरण म्हणतो. सरिताने मस्त साडी काढून ठेवली होती. मंदार सरिताजवळ गेला. आई खरंच आवडली आहे ना, खूप चांगली आहे. आपल्या घरातल्यांना सगळ्यांना सांभाळेल. ऑफिसमध्ये सगळ्यांसोबत चांगली वागते, मंदार म्हणतो. डॅड तूच सांगितलं ना, सरिता म्हणतात. मंदार मस्त गालातल्या गालात असतो. हो मला खूप आवडली होती. पहिल्यांदा बघितलं तेव्हाच आवडली, मंदार सांगतो. सकाळी सगळे नाश्ता करायला बसले होते. बाबा आज बोलून घेऊ का किरणसोबत, विनायक म्हणतात. आत्ताच लाव, गौरी पण घरी असेल, रमाकांत म्हणतात. हो लावतो, विनायक म्हणतात. फोन लावतात. 1-2 रिंगमध्ये किरण कॉल घेतो. हॅलो कोण, किरण म्हणतो. हॅलो विनायक मेहता, किरण म्हणतात. सर तुम्ही काल आला होता कंपनीमध्ये तेच ना, काय काम होतं माझ्याकडे, किरण म्हणतो. माझ्याकडे काय काम आहे, माझं काही चुकलं आहे का, किरण म्हणतो. नाही नाही तुझं काही चुकलं नाही आहे, स्पष्टच बोलतो. मला तुझी बहीण माझ्या मुलासाठी आवडली आहे. मला सून करून घ्यायची आहे. आम्ही या रविवारी बघण्याचा कार्यक्रम केला तर, विनायक म्हणतात. सर काय बोलता, आम्ही कुठं, तुम्ही कुठं, मला कसं जमेल सगळं, किरण म्हणतो. तू ते आमच्यावर सोड. तुमचं आणि आमचं काय असं काही नसतं. आम्हाला काही नको, फक्त गौरी सून म्हणून हवी आहे. तुला काही तपास करायचा असेल तर तू ऑफिस किंवा घरी येऊ शकतो, विनायक म्हणतात. मला समजलं तुमच्या बोलण्यावरून लोक कसे वागता माहिती आहे. तुम्ही या रविवारी गौरीला बघायला, मी घरी सांगून ठेवतो, किरण म्हणतो. हो ठीक आहे, विनायक म्हणतात आणि कॉल करतात. बाबा हो बोलला, विनायक म्हणतात. पार्वती, सरिता, इंदू, कैलास, पोरं या रे, काय करत आहे, लवकर या, रमाकांत सगळ्यांना बोलतात. काय झालं आजोबा, काही होतंय का, कुठं दुखतंय का, मंदार काळजीने म्हणतो. आता मला काही नाही, तुझ्या लग्नात नाचायचं आहे. मला पण सांगा, पार्वती म्हणतात. गौरीला बघायला जायचं आहे, तिच्या भाऊसोबत बोलणं झालं, तयारीला लागा, रविवारी जाऊ, रमाकांत म्हणतात. आज तिला ऑफिसमध्ये गेल्यावर बोलतो, रिद्धी म्हणते. रिद्धी नाही, आपण जाऊ तेव्हाच तिला समजू दे. मला पण तिच्या मनात काय आहे समजलं पाहिजे ना, ती माझ्याकडे बघत पण नाही, मंदार म्हणतो. ओ हो काय यार, तुझं कसं होईल, तिच्यावर प्रेम करतो, अजून सांगितलं नाही. मी असता तर, साहिल म्हणतो. तू माहिती आहे मला, मी तसा नाही आहे. आपण हळूहळू जाऊ, घाई करून कुठं जायचं आहे, मंदार म्हणतो. साहिल मंदारच्या कानात बोलतो. तुझ्या आधी मला पोरं होतील, हळूहळू म्हणत आहे. साहिल हळू हसायला लागतो. गब्बस, मंदार साहिलला मारायला धावतो. त्यांची मस्ती खूप वेळ चालू होती. त्यांना रिद्धी पण जॉईन झाली. किरणला खूप आनंद झाला होता. गौरीला स्थळ आलं आहे. गौरी गौरी कुठं आहे,
किरण गौरीला हाक मारत होता. काय झालं दादा, का आवाज दिला? गौरी म्हणते, गौरी तुला खूप चांगलं स्थळ आलं आहे, खूप मोठे लोक आहे, रविवारी तुला बघायला येणार, तुला चालेल ना? किरण म्हणतो, तुला चालणार ना? खूप श्रीमंत लोक आहे असं म्हणाला ना? किया म्हणते. किया तुझं काय यात? गौरीचं काही बोलायचं नाही. किरण म्हणतो, मला चालेल दादा, हो सांगून दे. गौरी नाराज होऊन म्हणते. रूममध्ये निघून गेली. तिला खूप रडायला येत होतं. मंदार आवडायला लागला आहे, ती प्रेम करायला लागली आहे. आता दादाला काय सांगू? नको, जो मुलगा बघायला येईन त्यालाच बघायचं. गौरी विचार हरवली होती. नंतर आवरून ऑफिसला गेली. काजल गौरी जवळ गेली. काय झालं आहे, आज अशी का शांत आहे? ती विचारते. गौरी काजलला सगळं सांगते. दादाने स्थळ आणलं आहे, रविवारी बघायला येणार आहे. गौरी म्हणते, मग चांगलं आहे की, सुखी होईल किया बियाच्या त्रासातून. काजल म्हणते, हो चल काम करून घेऊ. गौरी म्हणते, त्या कामाला लागतात. बघू आता कसा होतो बघण्याचा कार्यक्रम. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. धन्यवाद.